आणि आता एक मोठी बातमी आहे। माझ्या सख्या बहिणीचं तिकीट काढून मला दिलं असं पंकजा मुंडे म्हणालेल्या आहेत। तर पक्षाने माझी खूप परीक्षा घेतली पण मला पारितोषिक मिळालं। विधान परिषदेत एकमेव आमदार म्हणून मी मंत्रिमंडळात आहे असं मुंडे म्हणाल्या। दरम्यान मी मंत्री नसताना हाल झाले पण जरांगेंवरती टीका केली नाही असंही त्यांनी म्हटलं। सख्या बहिणीचं जरी तिकीट काढून मला दिलं ते सगळं बाजूला ठेवलं आणि गोपीनाथ मुंडेंचा पक्ष आहे असं ते बाहेर जाता कामा नाही। हा गवळीनी गाव गावळी फिरले, कष्ट केलं, पूर्ण राज्यात प्रचार केला आणि मला त्याचं काही वाटलं नाही की लोकसभेचा पराभव त्याच्यात केला। मला काय माहित होतं मला मिळेल, आमदारकी मिळाली, बक्षीस दिलं। पक्षाने माझी खूप परीक्षा झाली पण या परीक्षेमध्ये मला बक्षीस नाही, मला पारितोषिक दिलं, मला मेरिटचा विद्यार्थी म्हणून स्टॅम्प केला। नुसते एकमेव विधान परिषदेचे आमदार आहे जे मंत्रिमंडळात आज आहे। मी कधीही कोणावर टीका केली नाही, मी कधीही जरांगे पाटलांच्या विरोधातही नाही बोलले। मी माझ्या कार्यकर्त्यांना भाषण करताना म्हणत होते, अरे मी पडले, तुम्हाला 5 वर्ष मागे जावं लागलं, मी होते तर मी पालकमंत्री होते तर मी काम करत होते, मी नव्हते तर बघा तुमचे हाल झाले।